महावितरणच्या कार्यकारी अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात, ट्रस्ट मंडळींनी केली फटाक्यांची आतिषबाजी। एका इमारतीच्या 18 सदनिका वीज जोडणी देण्यासाठी 90,000 रुपयाची मागणी करून तडजोड-अंती 30,000 रुपयाची लाच स्वीकारताना महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रशांत ताराचंद्र राठी वय वर्ष 49 राहणार उपकार रेसिडेन्सी सांगली रोड मूळ गाव अमरावती याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलेले आहे। ही कारवाई मंगळवारी दुपारी महावितरणच्या मुख्य कार्यालयामध्ये करण्यात आलेली आहे। राठी सापडल्याचे समजताच काही त्रस्त मंडळींनी प्रवेशद्वारासमोर फटाक्यांची आतिषबाजी केली। दरम्यान या कारवाईमुळे रक्तदाब वाढल्याने राठी याला IGM रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। याबाबत लाचलुचपत विभागाकडून मिळालेली माहिती अशी की तक्रारदार हा इलेक्ट्रिक ठेकेदार असून त्याने एका इमारतीमध्ये 18 सदनिका वीज जोडणीसाठी आवश्यक कागदपत्रे देऊन महावितरणकडे मागणी नोंदवलेली होती। हा अर्ज मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांनी कार्यकारी अभियंता राठी यांची भेट घेतली। त्यावेळी 18 सदनिका प्रत्येकी 5,000 रुपये प्रमाणे 90,000 रुपये देण्यास प्रकरण मंजूर होईल असे सांगत राठी यांनी लाचेची मागणी केली। या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। तक्रारीची पडताळणी केली असता यामध्ये राठी यांनी 90,000 रुपयाची मागणीला दुजोरा दिला। तडजोडीअंती 30,000 रुपये लाचेची मागणी केली। त्याप्रमाणे पथकाने महावितरण कार्यालयात सापळा रचत मंगळवारी दुपारी 30,000 रुपयाची लाच स्वीकारताना राठी याला ताब्यात घेतले। त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।